हे चुकणारच नाहीये. हा कॉन्फिडन्सच आतून आला पाहिजे ना. आणि यासाठी काय लागेल की तुम्ही खूप लोकांची भाषणं ऐकली पाहिजे. म्हणजे उत्तम आणि प्रतिभावान वक्ते तुम्ही ऐकले पाहिजे. ते मी केलं. ऐकत जावे इतके ऐकावे, एक दिवशी वाटावे आपणही बोलावे. मी प्राचार्य शिवाजीराव भोसलेंची भाषणं ऐकली, मी नरेंद्र जाधव, अविनाश धर्माधिकारी, अनेक प्रकारचे मोठे वक्ते मी जवळनं पाहिले. महत्वाची गोष्ट आहे, महत्वाचं अस्त्र आहे ते म्हणजे विनोद पेरता आले पाहिजेत. तुम्हाला किस्से सांगता येत आहेत, जोक्स करता येत आहेत, खेळकर वातावरण ठेवता येत. जर तुम्ही स्टेजवर आहात आणि अचानक स्पीच विसरलात तर मग तुम्ही काय करताल पुढे? वेलकम टू द ऑन द टॉक्स, अ शो अबाउट प्रोसेस अँड बिकमिंग. आजच्या काळात एक स्किल अशी आहे जी प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडते. ती आहे संवाद कौशल्य, म्हणजेच कम्युनिकेशन स्किल्स. फक्त काय बोलतो हे महत्त्वाचं नसतं, तर कशाबद्दल बोलतो, काय बोलतो, किती बोलतो आणि कोणासोबत बोलतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. करिअर, बिझनेस, एज्युकेशन किंवा सोशल मीडिया, काहीही असो, कम्युनिकेशन्स इज मस्ट. पब्लिक स्पीकिंग, रोजच्या आयुष्यातील संवाद हे आपल्याला लोकांशी जोडत असतात. तर आज आपण ज्यांच्यासोबत बोलणार आहोत त्यांनी पब्लिक स्पीकिंग आणि संवाद कौशल्याच्या क्षेत्रात खूप अनुभव मिळवला आहे. स्वागत करूयात विजय नवले यांचं. वेलकम सर, थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. इथे आल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. तर मग आपण सुरुवात अशी करूयात की तुमचा प्रवास कसा चालू झाला, म्हणजे कम्युनिकेशनमध्ये इंटरेस्ट कुठनं आला? म्हणजे सभा, भाषण, विद्यार्थी आणि तरुणांशी संवाद हा जो प्रवास आहे, हा प्रवास माझ्या शिक्षणानंतर जेव्हा मी 1 वर्ष भारत दर्शन केलं, ओके. त्यानंतर ॲक्च्युली मी स्टेजवरती येऊ शकलो. याआधी संपूर्ण शालेय जीवनामध्ये, कॉलेजच्या जीवनामध्ये व्यासपीठावरती जाणं किंवा समोर जाणं हा प्रकार झालेला नव्हता. हे मी यासाठी सांगतो की बऱ्याच जणांना अशी एक न्यूनगंड असतो की आपल्याला आत्तापर्यंत जमलं नाही म्हणजे इथून पुढे जमणार नाही. तेव्हा तो प्रवास जेव्हा चालू झाला तेव्हा 20-21 वय झालं होतं आणि बुजरेपणा किंवा शब्दांची ज्याला असं म्हणता येईल की तोंडातल्या तोंडात बोलणं, त्याच्यामुळे समोरचा माणूस कायम म्हणतो की काय, अशा आधी असं बॅकग्राऊंड होतं. अर्थात बोलायची सवय होती एकमेकांच्या समोर किंवा आपण ज्याला ऑफ द रेकॉर्ड आपण ज्याला म्हणतो की अनऑफिशियली बोलणं, इन्फॉर्मल बोलण्यामध्ये ती सवय होतीच. परंतु व्यासपीठावरून येण्याचा जो प्रवास आहे तो कॉलेजच्या शिक्षणानंतर चालू झाला. पुण्यामध्ये एक मोठं आंदोलन उभं राहिलं होतं आणि त्याला सामाजिक कार्यकर्ता म्हणून तिथे गेलो होतो आणि माझ्या नशिबाने मला पहिल्यांदा शनिवार वाड्यावरतून बोलायची संधी मिळाली आणि मग तिथून तो प्रवास चालू झाला. तर मग पहिला स्टेज एक्सपिरियन्स सांगू शकता की पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर गेलं तर कसं वाटलं? मुळात मी म्हटलं ना की मला तो विषय मांडायचा होता की एका अधिकाऱ्यावरती खूप अन्याय झालाय आणि सगळं पुणेकर एकत्र आले होते आणि तिथे बोलण्यासाठी कुणीच तयार नव्हतं त्या पर्टिक्युलर वेळेत आणि मला सांगितलं की तू इंजिनियर झालाय वगैरे, बोलता येईल तुला. आणि मग बोलताना मनात जे आहे ते सगळं बोलायचं, या हृदयाची त्या हृदयी, ही सुरुवात झाली. म्हणजे अनेक वेळा असं होतं की कुठेतरी एका बिंदूकडे बघून बोला असं सांगितलं जातं, परंतु जेव्हा आपण तळमळीने बोलतो आणि जे मुद्दे लोकांपर्यंत पोचवायचे असं बोलतो, तेव्हा हे बोलण्याची जी उर्मी असते त्याच्यामध्ये भीती नसते. आणि भीती नसल्यामुळं जे आहे ते सांगायचंय आणि ते खूप मनापासून सांगायचंय. तर हा एक्सपिरियन्स जो होता तो खूप आनंददायीच होता. अच्छा. आणि मग स्टेजवर गेल्यावर काही भीती वगैरे वाटली की काही अडचणी वगैरे आल्या? नाही वाटली, कारण याच्या आधी सगळं अख्खं आयुष्य भीतीचंच होतं. स्टेजवर जाणं म्हणजे कुणीतरी आपल्याला बघेल, कुणीतरी हसेल, हे सर्वसामान्य आपल्या सगळ्याच मुलांच्या मनात जे मुद्दे असतात तेच असायचे. एक 2 अपवाद होते की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना मी 2 गाणी म्हटली होती, 3rd इयरला आणि फायनल इयरला. पण त्यावेळेस हे हॅलोजनचे प्रकाश डोळ्यावरती असायचे, त्यामुळे पब्लिक पाहत नव्हतो आम्ही. पण इथे ज्यावेळेस बोलायला उभं राहिलं त्यावेळेस एक मनामध्ये एक उर्मी होती की आपल्याला हा मुद्दा सांगायचा, लोकांपर्यंत पोचवायचा आहे. आणि मग त्यानंतर मी प्रोफेसर झाल्यानंतर वर्गात शिकवायला लागलो, तर तिथे देखील UPSCचा अभ्यास साईड बाय साईड चालू होता. त्यामुळे वासरात लंगडी गाय शहाणी असं म्हणूयात आपण की मला जरा बऱ्यापैकी इकॉनॉमिक्स, पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी कळतं, ही बॅकग्राऊंड. आणि इंजिनिअरिंग कॉलेजला मॅनेजमेंट शिकवतोय, तर मी अवांतर अनेक गोष्टी बोलायचो आणि हे बोलत गेलो की विद्यार्थ्यांना ते आवडायचं.
आणि मग ते त्यांच्या डोळ्यात दिसलं की मला अधिक ताकद यायची की आपण बोललं पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्य शिक्षक जेवढे लेक्चर घेतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट लेक्चर मी माझ्याच कॉलेजमध्ये घ्यायचो. आणि म्हणून मग ती भीती नावाचा प्रकार नाही, तर कधी एकदा मला मुलांच्या पुढे बोलायला मिळतंय असं एक उत्सुकता असायची. अच्छा, तुम्ही आता बोलले की तुमचं आयुष्य भीतीसारखं होतं, तर मग स्टेजवर जाताना भीती वाटलीच, तर इट्स क्वाईट ऑब्वियस. आयुष्य भीतीसारखं नव्हतं, स्टेज या विषयावरती स्टेज फिअर. हां, स्टेज फिअर. तर मग बाकीच्या लोकांना पण आहे. आता तुम्ही बोलतात तर मग तुम्हाला आता सवय झाली, पण जर लोकांना चालू करायचं असेल तर मग त्यांनी कसं करावं, कसं त्याच्यावरनं ओव्हरकम करावं? ऍक्च्युली ही खूप मोठी साधना पण आहे. म्हणजे ज्या दिवशी आपण पहिल्यांदा बोलतो तेव्हा त्या मध्ये आपण सुरुवात करतोय असं नको वाटायला. म्हणजे आपण सुरुवात केली आणि हळूहळू इम्प्रोवाइज झाले असं नसतं. माझ्या बाबतीत तरी असं झालं की आपण स्टार्टिंग पासूनच म्हणजे पदार्पणात शतक अशा सुरुवात, ही सुरुवात खूप चांगली की जेव्हा तुम्ही परत त्याचे ग्रामरमध्ये अडकत नाही किंवा सुरुवात कशी करायची, मग शेरो शायरी करायची का, उदाहरण द्यायचं काय, ते सगळं बाजूला ठेवा. मला का बोलायचं की माझ्याकडची माहिती मला समोरच्यांना सांगायची. तर या पद्धतीने जेव्हा आपण जातो तेव्हा त्या प्रक्रियेतून आनंद खूप मिळत असतो. आणि असं पॉझिटिव्ह राहायला पण लागतं ना, की आता जर स्टेजवर राहिलं तर निगेटिव्ह पण खूप येतात विचार, की जर कोणी बोललं तर, कोणी हसलं तर, ते कसं हा विचार करायचं? कधी येतो? जेव्हा आपल्याकडे त्या समोरच्यांपेक्षा कमी माहिती असते तेव्हा येतो. जेव्हा आपल्याकडे त्यांच्यापेक्षा अधिक माहिती आहे, आपला अभ्यास अधिक आहे, तेव्हा आपण अर्थातच ती भीती राहणारच नाही ना की आपल्याला कोणी निगेटिव्ह. आणि मुळात तुम्ही पोहायला गेलात आणि जर तुम्हाला वाटलं मी बुडणार आहे, घाटातून गाडी चालवताना तुम्हाला वाटलं काय माझी गाडी पडणार आहे, तसंच व्यासपीठावरती उभं राहिल्यावर जर तुम्हाला असं वाटलं की मी चुकणार आहे, तर मग काही मजा नाही त्याच्यात. हे चुकणारच नाहीये, हा कॉन्फिडन्सच आतून आला पाहिजे ना. आणि यासाठी काय लागेल की तुम्ही खूप लोकांची भाषणं ऐकली पाहिजेत. म्हणजे उत्तम आणि प्रतिभावान वक्ते तुम्ही ऐकले पाहिजेत. ते मी केलं. मी प्राचार्य शिवाजीराव भोसलेंची भाषणं ऐकली, मी नरेंद्र जाधव, अविनाश धर्माधिकारी, अनेक प्रकारचे मोठे वक्ते मी जवळनं पाहिले. त्यामुळे ह्यांची स्टाईल जी असते ती आपल्याला लक्षात येते. बोलण्याची काय पद्धत पद्धतीने वगैरे. व्यासपीठावरती राज्य करणं म्हणजे काय असतं आणि सगळ्यांचा ताबा घेणं. इथं आपल्याला त्यांची भीती वाटणं शक्य नाही, उलट आपण पॉवरफुल पद्धतीने बोलत असतो. आणि ही सवय कधी लागेल, जेव्हा तुम्ही ऐकताल. त्यामुळे मी नेहमी एक वाक्य बोलतो, ते म्हणजे ऐकत जावे इतके ऐकावे, एक दिवशी वाटावे आपणही बोलावे. आणि म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ती असं पहिल्यांदा गेलो आणि मग न भीता बोललो असं होऊ शकत नाही. याला वाचन लागणार आहे. हे वाचन फक्त पुस्तकांचं नाही, तर याच्यामध्ये तुम्हाला लोकांना वाचता आलं पाहिजे, प्रसंग समजले पाहिजेत, त्या ठिकाणी ॲनालिसिस तुमच्या डोक्यामध्ये चालू असलं पाहिजे. याच्यात अजून एक मुद्दा येतो, तो म्हणजे बोलता बोलता विचार करता आला पाहिजे आणि विचार करता करता बोलता आलं पाहिजे. त्यामुळं भीती वाटते म्हणून तर त्याने जाऊच नाही स्टेजवर. पण आता ज्याला भीती वाटते आणि ज्याला असं वाटते की मला निर्भीडपणे बोलायचं, तर मी निश्चितपणे असं म्हणेल की हे शक्य असतं. वक्तादश सहस्रेषु म्हणजे खूप हजार लोकांमधनं एखादा वक्ता तयार होतं, हे खोटं आहे. ज्याने जर ठरवलं की मला या अमुक एक वक्त्यासारखं बोलायचंय, तर तुम्ही व्हिज्युअलाइज करायला लागता की येस त्याच्या जागेवर आता मी आहे आणि मग मी तिथनं बोलतोय, असं इमॅजिनेशन ही तुमच्या वक्तृत्वाची सुरुवात आहे. मग तुम्ही ऐकायला लागता. मी आज देखील कुणाचंही भाषण असेल तर कानात प्राण आणून ऐकतो. म्हणजे मी त्याचं भाषण ऐकतो म्हणजे काय ऐकतो, तर मी त्याची भाषा, त्याची शैली, त्याचं ज्ञान, त्याची बोलण्याची पद्धत, त्याची बॉडी लँग्वेज, हे सगळं मी ग्रास्प करतो डोळ्यातून कानातून. ज्याला असं वक्ता व्हायचंय, मी असं म्हणेल की त्याने अशा पद्धतीने ऐकलं पाहिजे. 100% अटेन्शन जेव्हा तुम्ही असेल तेव्हा, मी डॉक्टर श्रीकांत जिचकरांचं भाषण ऐकलं होतं. संपूर्ण स्टेडियममध्ये तिप्पट संख्येचे लोक आले होते, तिथे पाय ठेवायला जागा नव्हती. व्यासपीठावरती 150-200 लोक बसली आणि त्यावेळेस डॉक्टर जिचकार म्हणाले की मला फक्त उभं राहायला जागा द्या. हे मी ज्यावेळेस पाहत होतो तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकच मुद्दा येत होता की हे माझ्या बाबतीत होऊ शकेल का. आणि योगायोगाने माझं जेव्हा एक नियमित व्याख्यान जेव्हा चालू झालं, म्हणजे मे बी वर्षभराच्या अंतराने, तेव्हा न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडला मी ज्यावेळेस बोलायला उभं राहिलो त्यावेळेस हीच परिस्थिती होती. विषय होता डिप्लोमा नंतर पुढे काय, आणि त्याला तिप्पट संख्येचे लोक आले होते. आणि ते वाक्य मी पुन्हा, जे जिचकारांचं ऐकलं होतं वाक्य, ते मी बोललो की मला फक्त उभं राहायला जागा द्या. तेव्हाच माझ्या अंगावर काटा आला. मी जे स्वप्न पाहिलं होतं किंवा मी जे व्हिज्युअलाइज केलं होतं की माझं असं होऊ शकेल का, ते प्रत्यक्षात झालं. हे पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन आहे. ज्याला वक्ता व्हायचं त्याने विचार करायचा की मी त्याच्या जागेवरती आहे. आणि याच्यामध्ये वक्तृत्वावरती प्रेम करायचंय, पण वक्त्यावर देखील प्रेम करायचंय.
जेव्हा तुम्ही असं करू शकता तेव्हा तुम्हाला ती शैली, सुरुवातीच्या काळामध्ये आपण त्याची शैली कॉपी करतो सुरुवातीच्या काळात, पण जेव्हा आपण स्वतःहून त्याच्यात मेहनत घ्यायला लागतो तेव्हा आपली स्वतःची शैली विकसित व्हायला लागते. भीती वगैरे सोडून द्या, तुम्ही राज्य करता. आणि बरेच लोक असे म्हणतात की छोट्या ऑडियन्सपासून सुरुवात करायची, म्हणजे डायरेक्ट मोठ्या स्टेजवर नाही जायचं. मग त्यावर तुमचं काही म्हणणं आहे माझं का? असं म्हणणं आहे की आता जर नवीन कोणी करत असेल तर मोठ्या स्टेजपासून कर की सुरुवात होणार. त्याचं कारण असं आहे की एकदा तुम्ही तुमची भीतीच जर मेली त्याच्यामध्ये, हे बघा, हे सगळं उदाहरण मी त्याला पॅरल देतो. गार पाण्याने आंघोळ करणं, ज्याला गार पाण्याने आंघोळ करायची आहे थंडीमध्ये, तर तो पहिली 5 मिनिटं तिथं नुसता बसून असतो, त्याला भीती वाटते. पण ही भीती फक्त आणि फक्त पहिल्या मग पुरती असते. पहिला मग अंगावरती घेतला की त्याच्यानंतर तो नॉर्मल होतो आणि त्याच्यानंतर अख्खी भडाभडा सगळी बादली अंगावर घेतो. तसं भाषणाच्या बाबतीमध्ये एकदा का तुमची भीती मेली की त्याच्यानंतर तुम्ही, आता समजा तुम्ही मोठीच सभा केली, मी सांगितलं ना, मी शनिवारवाड्यावरतीच बोललो. शनिवारवाड्यावरती बोलल्यानंतर मला वर्गात बोलणं अवघड नाही गेलं. फायदा मला असा झाला की मी दूरदर्शन किंवा झी TV याच्यावर सुद्धा मला ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस माझं त्यावेळेस वय अगदी हार्डली 22-23 वय असताना मी दूरदर्शन लाईव्ह टॉक शो केले. ज्ञान किती होतं मला ते पण मला आता आश्चर्य वाटतं की माझ्याकडे नॉलेज सुद्धा फार तुटपुंज होतं, पण मी लाईव्ह टॉक शो केले. तिथं तर कोणताही प्रश्न येऊ शकतो, फोन इन प्रोग्राम असतो. एकदा का ते कार्यक्रम केले की आता मला सर्वसामान्य कार्यक्रमाची भीतीच वाटत नाही. मग उत्स्फूर्तता निर्माण होते. वक्तृत्वामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्स्फूर्तपणे बोलणं. अर्थात तुमची तयारी असली पाहिजे, तुमचं वाचन आहे, तुमचे मुद्दे संकलित झालेत, ते मुद्दे तुम्ही पुन्हा पुन्हा रिहर्सल केली आहे घरामध्ये आणि त्यानंतर तुम्ही घुसलात. पण तिथे गेल्यानंतर मग ते कागदावरचे मुद्दे विसरून जा. खिशात कागद आणू नका, कारण तुमचं सगळं लक्ष तिथं राहील आणि तुम्ही कनेक्टच होणार नाही. कनेक्ट होण्यासाठी पुन्हा मी एक शब्द वापरतो, या हृदयाची त्या हृदयी. असं बोलायचं की त्या सगळ्या समोरच्यांना कळलं पाहिजे. तडफेने बोलायचे, तळमळीने बोलायचे. मग तो वक्ता सगळ्यांच्या लक्षात राहतो. आणि एक चांगला कम्युनिकेटरसाठी बेसिक स्किल्स लागतात की बॉडी पोश्चर वगैरे. तर मग त्यावर तुमचं काय अनुभव आहे की काय काय पाहिजे? मी फील्डमध्ये काम करणारा माणूस आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला PPT आणि गुगलवरच्या गोष्टी सांगणार नाही. आणि का सांगणार नाही त्याचं कारण त्या उपयोगाच्या नसतात. बॉडी लँग्वेज अमुक करा आणि तमुक करा असं जे लोक सांगतात त्यांनी मी कधी पाहतो काही लोकांच्या जाहिराती, ते वक्तृत्व शिकवतात परंतु आयुष्यात ते कधी स्टेजवरती गेलेले नसतात. पण चांगलं मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग केलं की लोक दुर्दैवाने त्यांच्याकडे जातात. तिथं ते सांगतात की बसताना असं बसा, असं करा. मुळात बॉडी लँग्वेज ही आपसूक येते. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलताना माझी जी बॉडी लँग्वेज होती ती नॅचरल बॉडी लँग्वेज असते. म्हणजे त्याला नियम नाहीत. उदाहरणार्थ कोणी जर सांगितलं की साधारणतः 1.5 फूट वरती हात घ्या, कसं मोजणार आहे? आणि ते काय कशासाठी करायचं? तू बोलताना ज्या भावना निर्माण होत आहेत त्या भावनातून जी तुमचे हात हलणार आहेत, तुमचे डोळे, तुमचा चेहरा, तुमचे हावभाव, तुमचे चिक्सचे मुवमेंट्स, हे सगळं नॅचरल पाहिजे. मग ती खरी बॉडी लँग्वेज. अदरवाईज काही लोक कोट घालून मग टाय घालून प्रेझेंटेशन करणार, मग पब्लिकला गेल्यानंतर टाळ्या वाजवा, अरे गुड मॉर्निंग, आवाज नाही आला. हे लोक फक्त 1-2 महिने काम करतात. ज्याला आयुष्यभर वक्ता व्हायचंय त्याने एकच लक्षात ठेवायचं की माझे मुद्दे काय आहेत, मला काय बोलायचंय. हे मला लहान मुलांच्या समोर बोलायचं असेल तर, आता बघा, मी काही दिवसांपूर्वी चिंचवडमध्ये एका शाळेमध्ये एक लेक्चर घेतलं. विषय तर खरं 10वीच्या मुलांचा होता, पण मी बोललो खूप लहान मुलांच्या पुढे, प्री प्रायमरीच्या मुलांच्या पुढे. तिथे बोलताना नॅचरली माझ्याकडनं जास्त बॉडी मुवमेंट्स अपेक्षित आहेत, कारण ती मुलं त्यानंतरच पाहणार आहेत. म्हणजे मला छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे तेव्हा मला किल्ले, युद्ध, लढाई. आता तीच बॉडी लँग्वेज मला 10वीतल्या मुलांच्या समोर चालणार नाही. तीच बॉडी लँग्वेज मला 40 वयोगटासमोर चालणार नाही. म्हणजे बॉडी लँग्वेज ही समोरच्या श्रोत्यांवरती अवलंबून असते, तुमच्या मूडवरती अवलंबून असते, विषय काय दिलाय त्याच्यावरती अवलंबून असते. आता मला सांगा, जर मी 2 लाख लोकांच्या पुढे भाषण करतोय तर माझा हात असा लांब जाईल, बरोबर? कारण मला शेवटच्या माणसाने पाहावं अशी माझी इच्छा आहे. परंतु मी समोर जर व्यासपीठावरती तुमच्या टेबलावरती बसलोय आणि समोर एकच व्यक्ती आहे, आता इथं मी असा मोठा हात वर करायची गरज नाही, मी नॉर्मल हात करू शकतो. हे कॉमन सेन्सच्या गोष्टी असतात बॉडी लँग्वेजमध्ये. आणि मुळात बॉडी लँग्वेज किती असावी हे शिकवायची गरज नसते. मूळ मुद्दा येतो तो म्हणजे तुम्ही सात्विक पद्धतीने कसं बोलताय. तुम्हाला जे बोलायचं आहे ना, आता तुम्ही दशक्रिया विधीला समजा बोलताय, तर या ठिकाणी तुमचा नॅचरली आवाज खाली असणारे, पट्टी खाली असणारे, आवाजामध्ये ॲरोगन्स नसणारे, दुःखाची भावना असणारे, या वेळेस बॉडी लँग्वेज मिनिमम असणारे. पण तुम्ही आता समजा
T20 क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर समजा ऑडियन्स पुढे बोलताय, ह्या ठिकाणी तुमची बॉडी लँग्वेज वेगळी आहे, चेहऱ्या डोळ्यावरचं तेज वेगळं आहे. सो बॉडी लँग्वेज ही नॅचरली पाहिजे. ओके. आणि ऑडियन्स एंगेजमेंट आणि कसं करता येतं, म्हणजे जर कोणी समोरचं लक्ष नसेल देत तर मग आय कॉन्टॅक्ट वगैरे कसं करता येईल? तुमचे मुद्दे पॉवरफुल असतील तर लोक तुमच्याकडे बघतात, तुमचे मुद्दे पॉवरफुल नसतील तर लोक तुमच्याकडे पाहत नाहीत. त्यामुळे त्यांनी काय करावं, यापेक्षा तू इथं कशासाठी आलायस, तर ह्या सगळ्या लोकांचं प्रबोधन करण्यासाठी आलायस. मग हे प्रबोधन करण्यासाठी मग या ठिकाणी काही 4 गोष्टी ॲड होतात. म्हणजे आवाज जरा व्यापक पद्धतीने सगळ्या स्टेजवरतून सभागृहात पोहोचला पाहिजे. माईकचा आवाज बारीक आहे, अशा केसमध्ये तुम्ही बोलताय, आता मागचे लोक गडबड करू शकतील, त्यांना आवाजच नाही गेला, म्हणून कधी कधी ताकद लावावं लागते, बोलताना जोरात बोलावं लागतं, कधी कधी पब्लिकमध्ये घुसावं लागतं, कधी कधी त्यांना प्रश्न विचारावे लागतात, त्यांना सम्मिलित करून घ्यावं लागतं. आणि हे करण्यासाठी आपल्याला उदाहरणं देणं गरजेचं असतं, किस्से सांगणं गरजेचं असतं. महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाचं अस्त्र आहे ते म्हणजे विनोद पेरता आले पाहिजेत. तुम्हाला किस्से सांगता येत आहेत, जोक्स करता येत आहेत, खेळकर वातावरण ठेवता येतं. मी मूळच्या कोणत्या गावचा आहे? सासवडचा आहे. सासवडमध्ये आचार्य अत्रेंचा जन्म झाला. आचार्य प्र के अत्रे हे मोठे वक्ते होते. म्हणजे मी असं कधी कधी गमतीने म्हणतो की त्यांनी जे कऱ्हेचं पाणी पिलं तेच कऱ्हेचं पाणी मी पिलं. अत्रे काय करत होते, तर प्राचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे बोलत असताना सगळ्या पब्लिकला इन्व्हॉल्व करून घेत असायचे. त्यांच्या गरजेची त्यांना जी अपेक्षित उदाहरणं आहेत ती उदाहरणं ते सांगत असायचे. त्या उदाहरणामध्ये लोक इन्व्हॉल्व होऊन जायचे, विनोद करायचे, कधी कधी काही मोठी आकडेवारी सांगायचे, लोक त्याला कनेक्ट होतात. तुम्ही जर टिपिकल पद्धतीने असं बोलायला लागला खालच्या स्केलमध्ये तर कुणीही ऐकणार नाही. आणि मला बऱ्यापैकी राग येतो ह्या गोष्टीचा. खरं तर ते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये चालत असेल, पण प्रेझेंटेशनवरतून व्याख्यानं जर केली लोकांनी, प्रेझेंटेशन ही फक्त मीटिंगसाठी गरजेची आहेत किंवा अवघड गोष्टी शिकवण्यासाठी गरजेची आहेत. परंतु व्याख्यान आणि सभा म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला मुद्दे हे लोकांच्या मनांमध्ये घालावे लागतात. त्यासाठी तुम्हाला ताकद लावून बोलावं लागतं. हां, एखाद्या सभेमध्ये कोणीतरी प्रेझेंटेशन दाखवत असेल त्याचा मुद्दा कळण्यासाठी, म्हणजे उदाहरणार्थ काही रस्त्याचा आराखडा दाखवण्यासाठी तेवढं चालेल. पण अख्खच्या अख्खं भाषण प्रेझेंटेशन, हल्ली मी बऱ्याच शाळेतल्या मुलांशी बोलतो की त्यांचे शिक्षक PPT वाचून दाखवतात, ते विद्यार्थी म्हणतात की ते आम्ही तिथं कशाला येतोय, आम्हाला ते पण वाचता येतं. ज्याला बोलता येत नाही तो कदाचित PPTचा आधार घेत असतो असं मी म्हणू शकतो. अच्छा. आणि आजकाल क्लॅरिटी आणि सिम्प्लिसिटी खूप इम्पॉर्टंट झाली कम्युनिकेशनमध्ये, तर मग त्यावर काही बोलू? पूर्वी 10 मिनिटामध्ये पहिल्यांदा टाळ्या पडल्या, हुकअप म्हणतो आपण, ते चालायचं. आता पहिल्या 3 सेकंदामध्ये हुकअप लागतं. म्हणजे इथं तुम्हाला बोलताना समोरच्या श्रोत्यांना पटकन कॅच करणं आणि म्हणून तुमची स्वतःची क्लॅरिटी असणं गरजेचं आहे की मला काय बोलायचं आहे. म्हणजे मी करिअर मार्गदर्शन करताना जेव्हा सांगतो की 12वी नंतर इंजिनिअरिंग करायचं आहे का 10वी नंतर डिप्लोमा करायचं आहे, तेव्हा मला त्या विषयावर पटकन यावं लागतं की तुमच्या मनात आत्ता शंका आहे की अरे काय करू. आता हे असं ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस समोरचा एखादा विद्यार्थी, एखादा वात्रट विद्यार्थी, एखादा शिक्षणाबद्दल आकर्षण नसलेला विद्यार्थी, तो सुद्धा त्याला कनेक्ट होतो. कारण तो म्हणतो की अरे सर माझीच भाषा वापरतायत. त्यामुळे त्यांची भाषा वापरणं हे देखील गरजेचं असतं. ओके. आणि आजकाल या डिजिटलमुळे कम्युनिकेशनचं स्वरूप बदललं आहे, तर मग तुम्हाला काय वाटतं ऑनलाईन कम्युनिकेशन आणि स्टेज कम्युनिकेशनमध्ये काय फरक आहे? ऑनलाईन कम्युनिकेशन हे खूप म्हणजे सेकंदावर चालणारी गोष्ट आहे. जसं आता मी म्हटलं की 3 सेकंदचा हुकअप टाईम आला आता, की लोकांना 20 मिनिटाचा व्हिडिओ सुद्धा बघायला जमत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे यावेळेस मग डिजिटल कम्युनिकेशनला तुम्ही नेमकेपणाने मुद्दे बोलू शकणारे पाहिजेत. इथे परत आवाजाच्या पट्टीचा विषय येतो. जेव्हा तात्विक विषय असतो तेव्हा ते खालच्या आवाजात व्हायला पाहिजे, कारण डिजिटली आरडाओरडा करायची गरज नसते. परंतु इथे सुद्धा कधी कधी फार कमी वेळात बोलायचं असेल तर कॉम्प्रेस करून बोलावं लागतं. त्यामुळे तसं तुम्हाला बोलता आलं पाहिजे. मी तर ऐकलं की 1 मिनिटाचा रील चालतो. आता तर मला माझेच काही विद्यार्थी सांगतात की सर 1 मिनिट नाही सर, ते 30 आणि 35 सेकंदच पाहिजे. मग त्या 30 सेकंदामध्ये मला जर एखादा मुद्दा सांगायचा आहे तर हा मुद्दा सांगताना माझ्याकडे कॉम्प्रेहेन्सिव्ह नॉलेज असलं पाहिजे. म्हणून डिजिटल कम्युनिकेशन हे जरा अधिक अवघड आहे. इथे मग तुमची बाकीच्याही काही गोष्टी ॲस्पेक्ट ही जेनझी तपासू शकते की तुम्ही बोलत असताना आता रेलेव्हंट एक उदाहरणं देताय का मी सुनील गावस्करचं उदाहरण देतोय, सचिन तेंडुलकरचं. आताच्या मुलांना विराट कोहली पण चालत नाही, त्यांना ही नवीन आलेले प्लेयर्स त्यांना सांगावे लागतात. हा फरक डिजिटल कम्युनिकेशनमध्ये येतो. ओके. तर सर आता एक आपण गेम खेळू. मी तुम्हाला सिच्युएशन देईल काहीतरी, तर मग त्यावर तुम्हाला बोलायचं आहे. की पहिलं असेल की जर तुम्ही स्टेजवर आहात आणि अचानक स्पीच विसरलात तर मग तुम्ही काय करताल पुढे?
मुळात असं कधीच होत नाही, परंतु काही लोक टेलिप्रॉम्प्टर वापरून बोलणारे असतात आणि टेलिप्रॉम्प्टर बंद पडला तरी गडबड होत असते. किंवा कधी कधी असं होतं की अचानक भाषण करताना समोर कोणीतरी येतं, जसं वर्गामध्ये शिपाई शिक्षक काहीतरी नोटीस सांगायला येतो, तो शिक्षक ब्लँक होऊ शकतो, तर ब्लँक होण्याची शक्यता असतात. तर या केसमध्ये काय करायला पाहिजे, इमिजिएटली आपला मूळ विषय काय आहे तिथं आपण जायला पाहिजे. कारण कधी कधी लेटेस्ट बोललेला मुद्दा विसरू शकतो, परंतु मूळ विषय लक्षात आला की मग आपल्याला परत त्या मूळ विषयाच्या रस्त्यावरती येता येतं आणि मग त्यानंतर मेमरी आपल्याला परत हेल्प करते की अरे तू आत्ता हे बोलत होतास, सो तिथे जाता येतं. कधी कधी स्पष्टपणे सांगावं समोरच्या श्रोत्यांना की जरा मी विसरलो काय बोललो तो आत्ता. आणि असं बरेच मोठे वक्ते सुद्धा करतात की आता मी काय कोणत्या मुद्द्यापाशी होतो, कारण बोलत असताना अचानक कोणीतरी प्रश्न विचारतं. खास करून आम्ही टीव्हीचे शो करतो ना त्यावेळेस फोन इन एखादा फोन आला तर आधीचा मुद्दा विसरू शकतो. मला तर एकदा एका चॅनेलवरती बोललो होतं, तिथं त्या श्रोत्याने 3 प्रश्न विचारले, 1, 2 आणि 3. तो माझ्या जणू काही मेमरी चेक करत होता. मग मी लक्षात ठेवलं की याचा 1 कोणता प्रश्न आहे, दुसरा कोणता, तिसरा. 1 देऊन झालं की मी दुसरा विसरू शकलो असं, कारण समोर कॅमेरे असतात, तो सगळा सेटअप असतो. पण मग हे लक्षात ठेवलं आपण तर ही मेमरी चालते. एक असं आहे की सर्वसामान्य मेमरी असलेला व्यक्ती जेव्हा मनापासून वक्तृत्व करतो तेव्हा तो विसरत नाही. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की अशा वेळेस काय करावं, तर मूळ विषयाचा संदर्भ आठवावा आणि चालायला लागावं की मग त्याचे नजीकचे मुद्दे लक्षात येतात. ओके. आणि ऑडियन्समध्ये कोणी लक्ष नाही देते, हसत आहे, इकडे तिकडे लोकांची बोलत आहे, तर मग तेव्हा कसं लक्ष वेधून समजा घ्यायचं? दुर्दैवाने असं झालं की तुम्ही मनापासून बोलताय आणि समोरचं कोणीतरी तुमच्याकडे दुर्लक्ष करते, तर यावेळेस काही कडक भूमिका घेता येतात. म्हणजे उदाहरणार्थ पॉइंट आउट करणं, तिथं पॉइंट आउट करे बघा. आणि गमतीचा भाग सांगतो तुम्हाला. उदाहरणार्थ तुम्ही असं म्हणालात की अख्ख्या सभागृहात 3000 लोकांपैकी फक्त 2-3च ना त्रास देत आहेत, बाकीचे उरलेले सगळे 99% विद्यार्थ्यांना ऐकायचे, तुमच्यामुळे त्रास होतोय असं म्हणलं की ते गप्प होतात. आणि ते 2-3 नाही, अजूनही 5-6 जण असतील तर ते पण गप्प होतात. अजून एक महत्वाचा प्रसंग मी सांगेन. एक खूप मोठे वक्ते अल्का टॉकीजमध्ये भाषण करायला आले होते आणि जवळजवळ 1 लाखाचा माव होता आणि थोडी गडबड सुरुवातीच्या काळात होती. त्यावेळेस त्यांनी असंच एक जनरल आवाज टाकला, ए संतोष गडबड करू नकोस. तर अख्ख्या त्या लाखामध्ये जेवढे संतोष होते तेवढे सगळे घाबरले, अरे आपल्याला ओळखलं. आणि जे संतोष नव्हते त्यांना असं वाटलं संतोषला पकडले आपल्याला पण पकडले, त्यामुळे अख्खी सभा शांत झाली. हे उदाहरण मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं. आणि माईक बंद झाला, काही टेक्निकल इश्यू आला तर मग आणि घसा पण खराब आहे, तर मग कसं होईल? मी असा व्यक्ती आहे की माझं घशाचं ऑपरेशन झालेलं आहे याच कारणांमुळे. मी पूर्वी अनेक भाषणं करायचो त्यावेळेस माईक बंद पडायचा, लाईट जायची. सोलापूरच्या एका सभेमध्ये तर 3000 समोर लोक होते आणि लाईट गेली, पूर्ण अंधार झाला, माझा माईक सुद्धा बंद पडला. अशा वेळेस तुम्ही थांबायचं नसतं. मी चालत चालत अंदाज घेत चालत चालत व्यासपीठाच्या टोकापर्यंत गेलो आणि त्या 3000 लोकांच्या पुढं मी बोलत राहिलो, कंटिन्यू केलं मी. हे साधारणतः 8 ते 10 मिनिटं चाललं. जनरेटरचा प्रॉब्लेम झाला होता, त्यांना पटकन चालू नाही करता आलं. जवळजवळ 10 मिनिटं मी अंधारात बोलत होतो. पण अंधारात बोलत होतो म्हणजे सुरुवात झाली. गंमत अशी झाली की जेव्हा मी 2-2.5 मिनिटं बोललो त्यानंतर कुठल्या तरी व्यक्तीने मोबाईल चालू केला, टॉर्च, आणि एकाने चालू केला की मग तो मॉब इफेक्ट असतो, अख्ख्या क्राऊडने मोबाईल चालू केला आणि संपूर्ण सभेमध्ये सगळ्यांनी मोबाईल चालू केले होते. ज्यावेळेस लाईट चालू झाली तेव्हा मी बोलायला, लाईट आली तेव्हा माईक चालू झाला, त्यावेळेस मी माझ्या व्यासपीठाकडे जायला लागलो, म्हणजे पोडियमकडे जायला लागलो. त्यावेळेस एक आजोबा उभे राहिले आणि म्हणाले, मिस्टर नवले प्लीज थांबा, सगळेजण टाळ्या वाजवतील आणि मग तुम्ही कंटिन्यू करा. माझ्या वेळेस डोळ्यात पाणी आलं, त्याचं एवढं प्रेम लोकांचं मिळतं. तर माईक बंद पडला, लाईट गेली, मी काय केलं ते सांगतो, मी कधीच थांबलो नाही, मी बोलत राहिलो. दुर्दैवाने माझं घशाचं ऑपरेशन त्याच्यामुळे झालं, पण पुन्हा आपल्यावरती नियती मदत करते. तुम्ही मनापासून सेवा केलं एखाद्या क्षेत्राची तर तुम्हाला सहकार्य मिळतं. माझं ऑपरेशन यशस्वी झालं, त्याच्यानंतर मी 2-2.5 हजार भाषणं आत्ता दिली. सो ह्या सगळ्या गोष्टी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की थांबायचं नसतं. तुम्ही थांबला तर ते 3000 पैकी 2,500 लोक निघून गेले असते. आणि आता आपण यूथकडे येऊयात की या काळात कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट झालं आहे, पण लहान मुलांना असं असतं ना की सेल्फ कॉन्फिडन्स नाही आहे अजूनही, स्टेजवर जायचं वगैरे, इवन स्टेजवर नाही कुठं पण बोलण्याचा सेल्फ कॉन्फिडन्स नाही आहे, तर मग तो डेव्हलप कसा करता येईल? काहीच डेव्हलप करायचं नाही, मिळालेली संधी सोडायची नाही. जिथे जिथे संधी मिळेल तिथं तिथं जायचं. हे कौशल्य असं आहे, कुणाला जन्मजात नसतं. जो 1दा-2दा प्रयत्न करेल त्याचा आपोआप सुधारणा चालू होते. म्हणजे उदाहरणार्थ शाळेतली परिस्थिती आहे, एखादा टीचर म्हणाले की तू पुढे ये आणि बोल, त्याने नाही म्हणायचं नाही, पुढे यायचं आणि बोलायचं, चुकलं तर चुकलं.
एखाद्याने सांगितलं की इथं जरा इंट्रोडक्शन दे, बोलायचं. मी बऱ्याच वेळा शिक्षकांशी बोलतो, मला असं आश्चर्य वाटतं, जे रोज 60 मुलांच्या पुढे बोलतात, त्यांना जर म्हटलं की जरा आभार प्रदर्शन करा, ते घाबरतात. असं नाही व्हायला पाहिजे. कोणतीही संधी आली, आभार प्रदर्शन, प्रस्तावना, दीपप्रज्वलन, पाहुण्यांची ओळख, कोणतीही समस्या परिस्थिती आली तुम्ही बोला. मी तर सुरुवात एकदा मी विसरलो सांगायचं, आमच्या 10वीच्या सुट्टीमध्ये क्रिकेटची मॅच चालू होती, टुर्नामेंट, आणि कॉमेंट्री करणारा जेवणासाठी जरा गेला होता माईक तिथेच ठेवून. त्यावेळेस मी, ते व्यासपीठ नव्हतं परंतु तिथं माईक होता, त्यावेळेस मी त्या माईकवरतून बोलायला लागलो आणि 15-20 मिनिटं बोलल्यानंतर तो जेव्हा आला तेव्हा तो म्हणला, बोल बोल बोल, चांगलं बोलतोस. म्हणजे संधी सोडायची नाही. माईक असेल, पुढे स्टेज असेल, घरातल्या घरात जेवण करताना आई बाबांसमोर आणि कुटुंबातल्या सदस्याजवळ बोला. दॅट इज द फर्स्ट स्टेज दॅट यू गेट. ते सगळे ऐकणारे असतात, कारण उठून जाऊ शकत नाही, ताटं समोर असतात. त्यामुळे कोणतीही संधी सोडू नका, असं मला ह्या मुलांना मला सांगायचं. आणि लोकांना वाटतं की आपल्यात कम्युनिकेशन स्किल्स नाही आहेत, म्हणजे यूथला जनरली वाटत असतं, तर मग ते कसं डेव्हलप करायचं का? खूप ऐकायचं. ऐकलं की आपण बोलतो. कन्नड कुटुंबातला मुलगा कन्नड का बोलतो माहिती का? त्याने कन्नड ऐकलेलं असतं. इंग्लिश कुटुंबातला मुलगा इंग्लिश का बोलतो? त्याने इंग्लिश ऐकलं असतं. गावाकडचा मुलगा ग्रामीण भाषेत बोलतो आणि सदाशिवपेठ पुण्यातला मुलगा पुणेरी भाषेत बोलतो. जे ऐकू ते बोलू. त्यामुळे ज्याला कम्युनिकेशन सुधारायचं आहे त्याने खूप ऐकायला पाहिजे. मी अजूनही यूट्यूबवरती सुद्धा ऐकतो, रेडिओवरती ऐकतो, आणि योगायोगाने मी तुम्हाला हे पण सांगेल की घशाचं ऑपरेशन होऊन देखील किशोर कुमारची गाणी खूप ऐकल्यामुळे आणि मी व्हिज्युअलाइज केल्यामुळे मी आता किशोर कुमार यांचे गाण्यांचे कार्यक्रम देखील करतो आणि सेम टू सेम किशोर कुमार आवाज माझा नाही येतो, मला तो देतो, मदत करतो स्वर्गातून. त्याचं कारण तुम्ही जे ऐकाल ते तुम्ही बोलता. आणि याच प्रक्रियेतून मला अमिताभ बच्चन यांनी सुद्धा त्यांच्या घरी भेटायला बोलवलं होतं आणि बच्चन साहेबांसमोर मी त्यांच्या सत्ते पे सत्ता पिक्चरमधलं गाणं त्यांच्यासमोर म्हणू शकलो. हे केवळ पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन. तुम्ही आता शब्द वापरलात की मुलांना वाटतं कम्युनिकेशन माझं खराब आहे. ही निगेटिव्ह मॅनिफेस्टेशन काढून टाका. तुम्ही फक्त स्वतःला सांगा, माझं कम्युनिकेशन चांगलं आहे. मकरंद अनासपुरे गावठी बोलत होते, पण त्या गावठी बोलण्यातून त्यांनी पैसे कमावलेत. दादा कोंडके गावठी बोलत होते, त्या गावठी बोलण्यातून पैसे कमावलेत. याचा अर्थ ती ओरिजिनल भाषा असते. त्यामुळे भाषेचा न्यूनगंड ठेवू नये. इंग्लिश येत नाही म्हणजे कम्युनिकेशन खराब आहे असं काही नसतं. जे तुम्ही बोलताय ते मनापासून बोला, दॅट्स ऑल. यूथला काही संदेश द्यायचा असेल की कसं काय करावं? मी असं म्हणेल की तुम्ही कोणत्याही करिअरमध्ये जा, तुम्हाला बोलावं लागणार आहे, आणि जो बोलेल त्याचं करिअर, त्याला प्रमोशन्स मिळतील, त्याला वरच्या जबाबदाऱ्या मिळतील. त्यामुळे असं काही नाही आहे की भाषण आणि सभा फक्त राजकीय पुढारी आणि आमच्यासारख्या व्याख्यात्यांची आहे. प्रत्येकाला बोलावं लागणार आहे. तुम्ही IT इंडस्ट्रीपासून मॅनेजमेंटपर्यंत आणि हॉटेल मॅनेजमेंटपासून नर्सिंगपर्यंत सगळ्यांना बोलायचं आहे. त्यामुळे मिटिंग्स घ्यायच्या आहेत, समोर जाऊन बोलायचं आहे, झूम मिटिंग करायच्यात, ऑनलाईन बोलायचं आहे, डिजिटली बोलायचं आहे. सो मी सगळ्यांना असं म्हणेल की तुम्ही कॉलेजमध्ये असताना छानपणे लेक्चर्स ऐका सगळे. एखादा शिक्षक तुम्हाला आवडत जरी नसला तरीसुद्धा त्याचं ऐका, त्यांची शैली बघा. अनेक प्रकारच्या वक्त्यांची यूट्यूबवरतून भाषणं ऐका. मी जे दररोज करतो ते तुम्हाला सांगतो. मी दर 3 दिवसातून एक पुस्तक वाचून संपवतो. तुम्हाला मी एवढं सांगणार नाही, परंतु मित्रांनो, कितीही मोबाईलचा जमाना आला तरीसुद्धा वाचन थांबू नका. वाचन करा, बोलण्याची प्रॅक्टिस करा, लिखाणाची प्रॅक्टिस करा आणि व्यक्त व्हायला सुरुवात करा. व्यक्त व्हायला सुरुवात केली आणि मनापासून करा. त्याला काही कुठेही असं इंटरनेटवरतून माहिती काढून की असं बसा तसं करा असं काही करू नका. मनापासून जे करताल ते उत्तम असतं. आणि अशी जर सवय लावली तर कदाचित तुमच्या शिक्षण संपेपर्यंत किंवा वयाच्या 25शीपर्यंत तुम्ही अबोल असलेले बोलके होताल, लाजाळू असलेले धीट होताल, स्टेजवरती जायला घाबरणारे स्टेजवर जाऊन गाणी म्हणताल आणि तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून तुमची प्रगती करताल. तर हे करा. आणि हे करण्यासाठीच मी करिअर विजयच्या माध्यमातून देखील संपूर्ण राज्यभर फिरतोय. मला यांनी आज बोलवलं. माझं काही तुम्हाला माहिती याच्यावर जर मिळाली तर ती माहिती डिस्क्रिप्शनमध्ये वाचा. त्यानुसार मला कधीही फोन करा. 24 आवर्स मी फोन उचलतो आणि विनामूल्य माहिती मी फोनवरतून सांगतो. तुम्हाला जर कधी असं वाटलं की मला या विषयावर बोलायचं आहे तर मला तुम्ही विचारू शकता. मी 1 रुपयासुद्धा फोनवरच्या मार्गदर्शनाचा घेत नाही. तुम्हाला मार्गदर्शन नक्की करेन. थँक्यू सो मच सर. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. इट वॉज ट्रूली इन्स्पायरिंग. आय होप तुम्हाला पण भरपूर काही शिकायला भेटलं असेल. जस्ट रिमेंबर वन थिंग, एव्हरीवन हॅज द अबिलिटी टू स्पीक. They just need right guidance and consistent practice. Thank you so much for watching this video. If you like it, do comment, share, like and subscribe to our channel. This is it for the On The Talks. See you in the next video.